नमस्कार. नमस्कार. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 309 आणि 310. हर एक बात हर एक बात जबा से कही नहीं जाती. हर एक बात जबा से कही नहीं जाती. जो चुप बैठे हैं कुछ उनकी बात भी समझो. जो चुप बैठे हैं कुछ उनकी बात भी समझो. एक साधक श्री निसर्गदत्त महाराजांना विचारतात, आपले व्यक्तिमत्व कोणाला अप्रिय असते? सर्वांनाच ते प्रिय असते आणि ते विरघळून जावे, नष्ट व्हावे असे कोणाला बरे वाटेल? तसे तर वाटणे शक्यच नाही ना. यावर महाराज म्हणाले, आपण व्यक्ती आहोत हा आपला सर्वांचाच एक निव्वळ भ्रम आहे. व्यक्ती म्हणून स्वतंत्र अस्तित्वात असलेले असे काहीही नाही. आपण इच्छा, अपेक्षा, संकल्प, आग्रह, मते, हट्ट, श्रद्धा, त्यांची प्रतीके व प्रतिमे इत्यादीचे ठसे मेंदूत सूक्ष्मपणे रेंगाळत असतात आणि आपण त्यांनाच मी असे म्हणतो. अर्थात हा मी भासमानच असतो. आपण स्वतःला तेच समजतो. असे मेंदूत उमटलेले ठसे म्हणजेच आपण. ठसे आणि आपण ह्या दोन भिन्न गोष्टी नाही. मी आणि माझे ठसे असे इथे द्वैत नाही. असे इथे विभाजन नाही. एकच आहोत. पण आपण आपल्याला या ठशापासून सर्वस्वी वेगळे, स्वतंत्र, सत्यत्व, सातत्य वगैरे असे समजतो. हा गैरसमज म्हणजे आपले भासमान व्यक्तिमत्व हेच स्वतःला नसलेले सत्वत्य देऊन, सातत्य देऊन व्यक्ती म्हणून स्वतः मिरवते व अमुक-तमुक म्हणून आयुष्यभर या भासमान अशा मी व माझे याला कवटाळून बसते. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही सध्या स्वतःला जे जे समजता ते ते तुम्ही नाही हे कळल्यावर, म्हणजे याचा तुम्ही जेव्हा शोध गेल्यावर घेतल्यानंतर हे कळल्यावर जे उरेल ते तुम्ही आहात. म्हणजे ज्यामुळे कळणे शक्य झाले तेच अगोदरपणाने असणारे असणे पण म्हणजे तुम्हीच आहात. जे की भासमान नाही. यावर साधक विचारतो, माझ्यातला मी गेल्यावर मग माझ्याजवळ राहिलेच काय हो? यावर महाराज म्हणतात, काहीही राहणार नाही आणि सर्व काही राहील. फक्त आपले मानलेले रूप, मानलेला आकार तो फक्त जाईल. अगोदरपणाने असणारा असणेपणा हा जसा किडा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आणि तो सध्या तुमच्यातच आहे. तो तसाच राहील, पण तो इतरात असेल. तो कुठेच जाणार नाही. असणेपणाच्या रूपात जे व्यक्त आहे, त्यापासून कधीच मुक्ती कोणाला मुक्ती मिळत नाही. असणेपणाच्या रूपात जे व्यक्त आहे, त्यापासून मुक्ती कधीच मिळत नाही. फक्त व्यक्तिमत्व जे की मानलेले आहे, जे की भासमान आहे, तेच रंगरूप आकारासहित नष्ट म्हणून केवळ व्यक्तच उरेल आणि या अशा व्यक्तालाच चिटकून राहा. श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत, तुम्ही एखाद्या गोष्टीची फारच चिकित्सा करत राहाल, तर शेवटपर्यंत तुम्ही चिकित्सकच राहाल आणि चिकित्साच करत राहाल. तुमच्यामध्ये किंवा आपल्या सर्वांमध्ये आपण आहो, अशी असणेपणाची जी ज्ञानकळा आहे, हा ज्ञानकळा शब्द निसर्गदत्त महाराजांना फार आवडतो. अशी असणेपणाची जी ज्ञानकळा आहे, ती रोजच्या रोजच आपल्याला अनुभवाला मिळते आणि कोणताही अनुभव घेणे याच्या अगोदरपणाने असणेपणामुळेच शक्य होत आहे. पण आपले याकडे पाहिजे तितके लक्ष नाही. आपले शुद्ध असणेपण म्हणजे नेमके काय, हे जाणण्याची जर तुमच्या ठिकाणी तळमळ असेल, तरच समजा की ती एक प्रकारची सद्गुरु कृपाच असेल.
मग ती आतल्या सद्गुरूची असो किंवा बाह्य सद्गुरूची असो. वस्तुतः आतली आणि बाहेरची सद्गुरू कृपा सर्वांसाठी सारखीच कार्यरत आहे. ती कुणा एकावर आहे आणि दुसऱ्यावर नाही, एकावर जास्त आहे, एकावर कमी आहे, अशा प्रकारची नसते. हे किंवा ते असे बोटाने दाखवता येईल असेही असणे पण नाही. ज्ञानेंद्रियांना पण त्याचा अनुभव घेता येत नाही. कारण ज्ञानेंद्रियांचा अनुभव घेणे त्यांच्यामुळेच शक्य जर होत असेल, तर ज्ञानेंद्रियाला त्याचा अनुभव घेताच येणार नाही हे स्वयंसिद्धच आहे. ना कोणत्याही शब्दांनी त्याचे वर्णन करता येत. म्हणून त्याच्या वर्णन करण्याच्या नादी लागूच नका. रंगरूप, आकार व वजन असे तुम्ही घेतलेले तुमचे सोंग सोडून द्या. साधक विचारतो, आपण म्हणता मला हे सारे माझ्या गुरुच्या पवित्र सत्संगात लाभले. आपले सानिध्य आमच्यासाठी तेवढेच शक्तिशाली आहेत का? यावर महाराज म्हणाले, ते मला कसे समजणार? तुम्ही शरीराने किंवा मनाने माझ्यापाशी म्हणजे गुरुवचनाशी चिटकून असाल, तरच तुम्ही माझ्याच गुरुच्या सानिध्यात आहात, असे मात्र तुम्ही नक्की समजा. भाग 310. मैंने समंदर से सीखा है जीने का तरीका. मैंने समंदर से सीखा है जीने का तरीका. चुपचाप से सहना, चुपचाप से सहना और अपनी लहर में रहना. चुपचाप से सहना और अपनी लहर में रहना. एक साधक श्री निसरत्त महाराजांना विचारतात, माझे सांप्रतचे जीवन माझ्या कर्माचा परिपाक आहे काय? त्यावर महाराज म्हणाले, तुम्ही सध्या स्वतः जसे स्वतःला समजता तसे तुम्ही मुळीच नाही. यातच तुम्ही फक्त खोलवर जा. तुम्ही फक्त कर्म, कर्माचा परिपाक इत्यादी दुसऱ्यांनी वापरलेले शब्दच वापरत आहात, हे तुमच्या लक्षात येते का? तुम्ही कालत्रयीही व्यक्ती नव्हता, न केव्हाही व्यक्ती म्हणून असणार. मग कसले आले कर्म आणि कसला आला कर्माचा परिपाक? म्हणून व्यक्ती म्हणजेच मी, अमुक तमुक हे एकदम अमान्य करा. तुम्ही हे असे जोपर्यंत अमान्य करत नाही, तोपर्यंत जणू तुम्ही तुमचे डोळे जणू घट्ट मिटून घेतले आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला पुढचे काय दाखवावे? साधक विचारतो, तसे नाही. पण कर्म, अकर्म, विकर्म, पुनर्जन्म, उत्क्रांती, योग, समाधी, संत महंत, शिष्य वगैरे वगैरे इत्यादी संबंधी आम्हाला पुष्कळ पुष्कळ असे ऐकवण्यात आले. आम्ही पुष्कळ पुष्कळ असे वाचले. आता आम्हाला एवढ्या ज्ञानाचे ज्यातले काही समजले, काही नाही समजले, त्या सर्वांचे आम्ही काय करायचे? महाराज यावेळा हसून म्हणाले, अहो डस्टबिन आहे ना, अहो डस्टबिन आहे ना, त्यात द्या टाकून, झाले. मग सर्व विसरल्या जाईल. ऐकलेले, वाचलेले, कल्पना केलेले असेच आहे, असेच माझे म्हणणे आहे. तुमची मते, तुमचे आग्रह, तुमचा हट्ट सर्व सर्व खरडून खरडून काढून टाका आणि ते सर्व फेकून द्या डस्टबिनमध्ये. एक दृष्टांत आठवतो. श्री रमण महर्षी म्हणत, न्हावी बिचारा दिवसभर गिऱ्हाईकांचे केस कापण्यात दंग असतो आणि घरी जाताना संध्याकाळी दुकान बंद करताना मात्र तो केसांचा कचरा दुकानातले काने कोपरे झाडून झाडून काढतो आणि तो बाहेर फेकून देतो. तसे तुम्ही कोरे व्हा. कुठल्याच वादात अडकू नका. यात मात्र कुठलीच तडजोड नको. साधक विचारतो, मग मला पूर्ण सत्याचा एखादा धागा तरी सांगा ना, जो मी पकडून पुढे पुढे जात राहील. महाराज म्हणाले, हो हो सांगतो ना. वा, मी आहे यातील आहे यातच राहा, यातच यातच बसा, यातच झोपा, यातच उठा, यातच आराम करा. साधक विचारतो, दुसरे काही या व्यतिरिक्त सोपे वगैरे असे काही सांगता येणार नाही का? महाराज म्हणाले, अहो यापेक्षा अजून दुसरे कोणते इतके सोपे, साधे, सहज, नित्यप्राप्त आहे, ते तुम्हीच सांगा बरे मला.
ज्याविषयी काहीच मतमतांतरे नाही, ज्याला कुठला पुरावा नको, ज्याला कुठली साक्ष नको, या आहेचे ज्ञान तुम्ही कोणताही शास्त्रग्रंथ वगैरे वाचून अभ्यासून वगैरे असे मिळवले पण नाही. ते तुमच्याजवळ अवांछितरित्याच आहे. इतके साधे, सोपे, सहज जे आहे, ते आपल्याला मात्र रूढी, परंपरा, आग्रह, ऐकलेले, वाचलेले, सांगितलेले याच्या जोखडात आपण अडकल्यामुळे इतके साधे आणि हे इतके साधे असेल हेच आपल्याला कळत नाही. हाच आपला एक महाभ्रम आहे. एखाद्या भिकाऱ्याला म्हटले, की "तू आयुष्यभर भीक मागून पोट भरतो ना, ते तुझे भिक्षापात्र अरे बाबा सोन्याचे आहे." त्यावर त्याचा विश्वास बसत नाही. कारण आजपर्यंत त्याने ते उष्टे, खरकटे, मळकट, वशटवाणे, तेलकट, मलिन असे करून टाकले आहे आणि त्याच्याकडे पाहताना त्याला वाटते, "अरे, हे सोन्याचे कसे?" आपण जर कोणाला दाखवले आणि म्हटले हे सोन्याचे आहे तर आपलेच हसे होईल. उलट तो तुम्हाला विचारतो हे सोन्याचे आहे? काय थट्टा करता राव? अजून कोणी भेटलं नाही वाटते सकाळपासून. वास्तविक मी आहे यातील आहे हे न सत्य आहे न मिथ्या आहे. ते फक्त आहे. त्याला कोणतेही लेबल लागत नाही. लेबल लावू नका. आहे म्हणा आणि इथेच थांबा. जेव्हा तुम्ही त्याला आहे म्हणता त्याच वेळी ते गूढ राहत नाही. साधक विचारतो, "मी तर सत्यालाच फारच गूढ वगैरे वगैरे समजत होतो." महाराज म्हणाले, "अहो तो तुमचा भ्रम होता. आहेलाच भ्रम म्हणता येईल की काय? नाही. तुमचा असणेपणा हा भ्रम आहे का? नाही. त्यातील काहीतरी गूढ आहे की सर्व काही उघड आहे हे सांगा बरे. उलट ते तर नित्यप्राप्त, नित्यप्रगट, मोकळे असे आहे, निर्मळ आहे, निवांत आहे, निव्वळ आहे, ताजेतवाने आहे. हे असणे पण सर्वच प्राणिमात्रांच्या ठिकाणी गेलेल्या, असलेल्या आणि पुढे येणाऱ्या सर्वच प्राणिमात्रांच्या ठिकाणी जसेच्या तसेच आहे. म्हणजेच काय, एखादा मेला तरी असणेपण म्हणून जे असणेपण आहे, ते असणेपण सर्वांमध्ये विद्यमानच आहे. त्या अशा असणेपणाला जन्म मृत्यू नाहीत. ते जन्म मृत्यू रहित आहेत.